नमस्कार मित्रांनो, ज्योतिषशास्त्राच्या प्रवासात आज आपण अशा एका वळणावर आलो आहोत जिथे सर्व काही गुप्त आणि गूढ आहे. कुंडलीतील 8वे घर. कधी तुम्ही विचार केलाय का की काही लोकांच्या आयुष्यात अचानक मोठे बदल का होतात? काहींना जमिनीखाली दडलेला खजिना किंवा वारसा हक्काने अमाप संपत्ती कशी मिळते, किंवा काही लोक अदृश्य शक्ती आणि अध्यात्मात एवढे खोल कसे जातात? या सर्व रहस्यांची किल्ली 8व्या घरात दडलेली आहे. या घराला मृत्यूस्थान म्हणून लोक घाबरतात, पण खरं तर हे पुनर्जन्माचे आणि परिवर्तनाचे घर आहे. चला या गूढ घराचा दरवाजा उघडूया. 8वे स्थान म्हणजे नक्की काय? 8व्या घराला ज्योतिषशास्त्रात आयुभाव किंवा रंध्रभाव म्हटले जाते. अचानक होणाऱ्या घटना, तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टींची तुम्ही कधीच कल्पना केली नव्हती, अशा चांगल्या किंवा वाईट घटना हे घर घडवून आणते. बदल किंवा ट्रान्सफॉर्मेशन. ज्याप्रमाणे साप आपली कात टाकून नवीन रूप धारण करतो, तसे जुन्या गोष्टी संपवून नवीन सुरुवात करण्याचे सामर्थ्य हे घर देते. हे घर प्रामुख्याने तुमच्या आयुष्याच्या लांबीबद्दल सांगते. एक आयुर्मान. व्यक्तीला दीर्घायुष्य लाभेल का? त्याचे आरोग्य शेवटपर्यंत कसे राहील? हे 8व्या घरावरून पाहिले जाते. 2. मृत्यूचे स्वरूप. माणसाचा अंत कसा असेल? तो शांत असेल की अपघाती? लक्षात ठेवा, ज्योतिष हे घाबरवण्यासाठी नाही, तर सावध राहण्यासाठी आहे. 3. संकटातून बचाव. जर 8वे घर मजबूत असेल तर व्यक्ती मोठ्या अपघातातून किंवा संकटातून सुखरूप बाहेर पडते. दुसऱ्या घरावरून आपण स्वकष्टाचे धन पाहतो, पण 8वे घर दुसऱ्यांच्या पैशाचे वा अचानक मिळणारे धन आणि वारसा आहे. वारसा म्हणजे इनहेरिटन्स, पूर्वजांची संपत्ती, जमिनी किंवा मालमत्ता मिळण्याचे योग इथून ठरतात. इन्शुरन्स अँड टॅक्स. इन्शुरन्सचे पैसे मिळणे किंवा टॅक्सशी संबंधित बाबी. सासरची संपत्ती. लग्नानंतर जोडीदाराकडून मिळणारा आर्थिक लाभ किंवा हुंडा या घरावर पाहिला जातो. ज्यांना जगाच्या पलीकडचे पाहायचे आहे त्यांच्यासाठी 8वे घर खूप महत्त्वाचे आहे. ज्योतिष आणि तंत्र मंत्र. जर तुमचे 8वे घर प्रबळ असेल तर तुम्हाला ज्योतिष, हस्तसामुद्रिक आणि गुप्त विद्यांची ओढ लागते. रिसर्च. शास्त्रज्ञ, डिटेक्टिव्ह किंवा जमिनीखालील खनिजांचा शोध घेणारे लोक यांचा 8वा भाव खूप सक्रिय असतो. कोणतीही गोष्ट खोलवर जाऊन शोधण्याची वृत्ती हे घर देते. हे घर तुमच्या मानसिक छुप्या भीती म्हणजे हिडन फिअर्स दर्शवते. कधीकधी माणसाला आतून खूप एकटं किंवा भीतीदायक वाटतं, ते या घरामुळे असू शकतं. पण हेच घर तुम्हाला भावनिक मजबूती देखील देतं. कठीण काळातून बाहेर पडणारा माणूस 8व्या घरामुळेच घडतो. आरोग्याच्या दृष्टीने 8वे घर शरीराच्या अतिशय नाजूक भागांवर नियंत्रण ठेवते. उत्सर्जन संस्था. शरीरातील घाण बाहेर टाकण्याचे अवयव. गुप्तरोग आणि गुद्वार, पाईल्स किंवा तत्सम समस्या. अचानक उद्भवणारे आजार ज्यांचे निदान लवकर होत नाही, अशा व्याधी. 8वे घर बलवान असण्याची लक्षणे. तुम्ही संकटात कधीही हार मानत नाही. तुमच्याकडे कमालीची इंट्युशन शक्ती असते. तुम्हाला भविष्यातील गोष्टींचा अंदाज आधीच येतो. तुम्हाला आयुष्यात अनपेक्षितपणे मोठे आर्थिक लाभ मिळतात. तुम्ही लोकांचे स्वभाव ओळखण्यात तरबेज असता. तर मित्रांनो, 8व्या घराला अशुभ मानून घाबरू नका. हे घर तुम्हाला आयुष्यातील सर्वात मोठा धडा शिकवतं. तो म्हणजे स्वीकार. जे गेलं त्याचा मोह सोडून नवीन आव्हानांना कसं सामोरं जायचं, हे 8वं घर शिकवतं. हे घर नशिबाचं नाही, तर रूपांतराचं आहे. तुमच्या आयुष्यात कधी अशी घटना घडली आहे का ज्यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं? कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 9वे घर, जे तुमच्या नशिबाबद्दल, धर्माबद्दल आणि लांबच्या प्रवासाबद्दल सांगते. तो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा रहस्यमयी व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.